हे पूजा करता आणि वडाच्या भोवताल प्रदक्षिणा मारता का? याच्या पाठीमागे तुमचा उद्देश काय हो? कायसाठी हे एवढ्या वड सावित्रीची प्रदक्षिणा मारता? एक काय म्हणते, बाबाजी माझा नवरा चांगला आहे. चांगला म्हणजे कसा? हातपाय चांगला आहेत का? नाही, मला मोठी सुंदर आपली अर्धांगिनी सारखा लक्ष्मी सारखा वागवते. म्हणून असा नवरा समोर भेटते का नाही भेट? म्हणून जन्मोजन्मी 7 जन्मी तरी हाच नवरा मिळावा म्हणून त्या वडाची मी तिथे भगवान विष्णूचा वास आहे ना जे म्हणते, तर वडाची पूजा करतो. बरं, तुझी ही गोष्ट खरीच आहे. आणि दुसरीला म्हणलो, बाई तुझा का म्हणणं आहे? ते तर म्हणते 7 जन्म हाच नवरा मिळेल असा तर ठीक आहे, तिचा हेतू ठीक आहे, तुझा हेतू काय? कोण सांगेल जी बाबाजी म्हणजे 7 जन्मावर हाच नवरा भेटल? समोरच्या जन्माची समोरच्या जन्मात. मग तू काहाला गेले होतीस तर भेटला तर बस, नाही तर त्यात. तिसरीला म्हणलो, बाई तू कासाठी गेली होतीस? हो, कोण्याही जन्मामध्ये असा नवरा मला मिळावा नाही असाच सांगून म्हणते मी. त्याने दारू पिऊन रोज मला ढुसते म्हणते. हा तर मी म्हणलो म्हणते 7 जन्म नाही, या जन्मात लवकर यायला नेलास खसू पिढा खंडवला असतं बरं. सर्व लोक तेव्हार करतात, व्रत करतात. चौथीला विचारलो, बाई तू सांग बरं. हे म्हणते 7 जन्म नवरा मिळावा. हे म्हणते समोर मिळते का नाही कोण सांगल. हे म्हणते का भाई नवरा लवकर मेला तर चालल. तुझा का म्हणणं आहे? माझा म्हणणं गिन्ना काय नसं बाबाजी म्हणते. ते गेली हे गेली तर मोहल्ल्यातल्या सप्पा गेला तर मी गेलो. आई उडरली बाई उडरली, धुली कुत्री होती, वाऱ्याने दुनिया गेली रे बाबा. काल एक म्हातारी मेली. कोणताही कार्य करायचं आहे तर त्या माणसाचा हे ध्येय पाहिजे, उद्देश पाहिजे. उद्देश पाहिजे. मी काय करतो, कशासाठी करतो? यश अपयश लाभ हानी हे त्या धनाच्या हातात आहे. पण मनुष्य प्रयत्नवादी असा बुडेल पण वाकणार नाही. बन जाय. मग प्रपंच असो परमात्मा. आणि मी तर म्हणेन जगात देव 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 म्हणण्यापेक्षा सत्यम शिवम सुंदर. सत्य बोला, सत्य चाला, सत्य व्यवहार करा. सत्याविन जगी अन्य नाही धर्म, बाकीचे अधर्म जुक्ती. देवाला सत्याची गरज आहे. रावणही तोच, रामही तोच, एकच रास. पण सत्याने सत्याचा निवाडा झालाच शेवटी. दुर्योधन धर्म, सत्याचा निवाडा झाला शेवटी. कंस आणि कृष्ण एकाच राशीचे. जगामध्ये महाभारत पुराण किती आपण वर्णन केला, पण दोनच बाजू, खरं आणि खोटं, सत्य आणि असत्य. आज प्रत्येक माणूस पाहिला. मी काय करायला पाहिजे? माझा जन्म कशासाठी झालेला आहे? मनुष्य जन्मान मोर रे मिठी मोना रोग रे, अब तो मिला है कभी न मिलेगा, फिर न मिलेगा, कभी नाही कभी नाही कभी. एकदा मनुष्य जन्माला आपण डोळ्यानं पाहतो. आपले आजोबा गेले, पंजोबा गेले, काका गेले, मामा गेले, मावशी. तुमच्या जन्मापासून तुमच्या स्मृतीतले किती लोक गेले. देवाची कृपा तुमच्यावर म्हणून जर ताप आले असतील, काही लोक आले असतील, पण वाचले तुम्ही. आज बसू शकता या ठिकाणी, गुरुदर्शन होऊ शकते. ही त्या धन्याची मर्जी. पण त्यालाच आपण सोडून देतो. मग शेवटच्या वेळी कोणाच्या मागे धावतो? म्हणून प्रपंच करावा नेटका. आम्ही प्रपंचाच्या विरुद्ध नाही. ज्याचा प्रपंच फाटला त्याचा परमार्थ बुडाला. प्रपंच हे सुंदर पाहिजे. आणि प्रपंचात राहूनच आमच्या संतांनी एकच सांगितलं आहे, प्रपंच करोनी परमार्थ करा. शेतीवाडी करू नका, रोवणे रोवू नका, धान कापू नका, तुरी चुरू नका, असं कुठं सांगितलं? अशोनिया गृहस्थाश्रमी लक्ष दयाचे सोहम ब्रह्मी, तोची होय जगाचा स्वामी. बस, सौ संन्यासी कामाचे नाही, एक गृहस्थी कामाचे. जो दुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. एवढी मोठी गीता लोक सांगतात.
भागवत सांगतात, प्रवचन करतात. गीतेमध्ये भगवान कृष्णाने गुरुकिल्ली सांगली आहे अर्जुनाला. गुरुकिल्ली आठवते? गीता वाचली ना 18 अध्याय, खूप सांगतील ना. गीता भागवत करीती श्रवण खंड चिंत विठ्ठलाचे. पण गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे, जो ज्ञान सांगितलेला आहे, त्याचा पत्ताच नाही. सब कोरा बाजार आहे. चांगदेवासारखा 1400 वर्ष जगूनही पत्र लिहिवाचं नावच नाही. नमस्कार घ्यावा, दंडवत प्रणाम करावा, तीर्थ रूप लिहावा की माननीय लिहावा, हाही पता नाही. ही आज जगाची खरी परिस्थिती आहे, तुम्हाला सांगतो. नाही तर एवढी मोठी गीता वाचून काय होणार? गीतेमध्ये अध्याय नंबर 3, भगवद्गीतेचा अध्याय नंबर 3, जाऊनही पहा, जाऊ द्या तुम्ही. भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 3 मध्ये 2 नंबरची शाखी आहे. पुराव्यासहित बोलतो मी, ठोकणाऱ्या मारणा बोललो नाही ज्यामध्ये. कारण मी आता भागवत प्रवचनही करणं सोडलो, कारण डोळ्याला अक्षरच दिसत नाही. माझा चष्माच बिघडला लेखाचा. अक्षर दिसत नाही तर वाचन काय होईल? मग ज्यांची आग्रह करायची स्थिती असते, बाबाजी आले पाहिजे, आता भेटीगाठी नाही होत, ते विनमुख झाल्यासारखे होतात, मग असाच सत्संग. रात्री 2-3 तासाचा प्रवचन, 2-3 दिवस सत्संग, तिसऱ्या दिवशी मग महाप्रसाद गोपाल अशी सुरू आहे. साध्यतेची साधी न खरी उपाधी. पण मंडळ मोठा आहे, आशा खूप आहे दर्शनाची. नाही तर मी आता आपल्या ढासगडमध्ये एकांतवासामध्ये कुठंतरी ध्यानस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहोत. पण अजून 4 वर्ष बाकी आहे. 4 वर्ष आहोत तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये सर्व. कारण ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. आज भारताची घटना बनली, त्या घटनेवर सारा देश चालतो. अहो, संत वाङ्मयाची सुद्धा घटना आहे. म्हणून संत काय बाजारचा भाजीपाला नसतो. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. त्या क्रियेनं वागला, त्याचं नाव आहे संत. घटनेप्रमाणे वागला पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे की भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने अर्जुनाला एकच सांगितलंय, पॉइंट लक्षात ठेवला फक्त, बस. त्याच्या पुढे मी काही बोलणार नाही तुमच्याशी. एकच वाक्य लक्षात ठेव, अर्जुना, ज्यावेळी भगवान गोपाल कृष्ण 125 वर्षाचा काल संपल्यानंतर निजधामाला जायला निघाले, त्यावेळी अर्जुनाने प्रश्न केला, देवा, एवढा विश्व तुमची भक्ती करतो आहे आणि संकट आल्यानंतर तुम्हाला बोलवतो आहे आणि तुम्ही येऊन त्यांचे संकट दूर करता, आणि आता तुम्ही जातो म्हणता. अरे, उद्या या कलीच्या प्रभावामुळे तुमच्या भक्तावर जर काही संकट आले, आघात आले, रोग आले, राई आले, भूतप्रेत लागले, पुन्हा ते तुमचे भक्त तुम्हालाच विनंती करतील ना, देवा धाव, देवा धाव, देवा धाव. मग भक्तांची करुणा, लेकराची करुणा पाहून जशी आई गरवरते धावते, त्याप्रमाणे तुम्हाला यावं लागेल ना देवा. कमीत कमी आपल्या भक्तासाठी तरी तुम्ही काही दिवस थांबावं. त्यावेळी काय भगवंतांनी उत्तर दिले माहित आहे? अर्जुना, अरे, माझ्या भक्ताची मला अनंत जन्मापासून काळजी आहे, राहील. आता मी परमात्मा दुसरा. गीतेचा अध्याय नंबर 3, शाखे नंबर 2. मी परमात्मा दुसरा, करुणी ठेविला दशव्याद्वारा. मी परमात्मा दुसरा, करुणी ठेविला दशव्याद्वारा. नाभी कमळी त्याचा थारा, या पंचप्राणाशी. नाभिस्थानातून श्रीकुटापर्यंत त्याचा आवागमन आहे. विश्वास की कर स्मरणीय पाका कर, जब परम तत्वशी ध्यान दर स्वयं. आणि त्या दशव्याद्वारामध्ये आम्ही स्वरूपाची स्थापना केली, आणि ते जगाच्या पाठीवर खरं सुखाचं, विश्रांतीचं, समाधानाचं स्थान आहे, बस. नाही तर जगामध्ये कुठं सुख नाही, शांती नाही, समाधान नाही. विश्रांतीचे स्थळ स्वरूप केवळ. आणि म्हणून आमच्या संतांनी म्हटलंय, तुझ्या स्वरूपी सदा आनंद अनुभवती संत सत्संग. आणि म्हणून मी माझ्या भक्तांना एवढीच विनंती करेन, प्रार्थना करेन,
की तुम्ही गुरुपुत्र आहात. काळ्यामध्ये निळाती चतुर्या जाण मसुरे प्रमाण जाणावे तेची दशवेद्वार जाणावे प्रमाण देह महाकारण तेची असे अति कारण ते रायचे प्रमाण तोची आत्मा जाण ओळखावा. एवढी गुरु किल्ली आपल्या सद्गुरुनाथाने आपणाला प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचा भेद न मानता न लपवता प्रकट करून दाखवलेला. आता मात्र त्याच्यावर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून आपलं खंड नामस्मरण केलं पाहिजे. सोपं आहे, साधा आहे, काहीच कठीण नाही. नलगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण काहीच बैसुनी कराय कचित अगम आणि निगम ऊपर आवे नीचे जावे श्वास श्वास चलदा हंसा सोहम हंसा. बस सोहम मंत्राचा केला मारा विठ्ठल काकुळत्या. झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम नयनी निरखिला. एवढं मोठं गुह्य ज्ञान 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणातलं निवडून सोलीव ज्ञान आपल्या सद्गुरूंना जवळ दिलेलं आहे. तरी आपण स्वतःच्या गुरुला किंवा स्वतःच्या ज्ञानाला कमी का समजतो. मग एकच म्हणावं लागते, भाग्यावीन प्राप्ती त्याचं नशीबच खोटे. जो नशीबवान आहे अत्तरगडे गुरुजी सारखा, सत्यभामाबाई सारखा अंतःकरणातून बोलतो. त्यांनी मला बोलावलं, त्याच्या घरी मी पाहुणा आलो, ते आता गोड गोड जेवण देतील म्हणून मी त्यांची तोंडावरच गोडी करीन. माझा स्वभाव नाही, मी कोणाच्या तोंडावर चांगला नाही बोलत. खूप स्वभावाचा माणूस आहे मी, कोणाच्या तोंडावर चांगला नाही बोलत. कोणाची स्तुती करायची आता मागं करीन, तोंडावर नाही. तुमच्यात परिचयातले तुम्हालाही माहित आहे. लागवी स्वभाव, धीर, गंभीर, ज्याच्यामध्ये दया, क्षमा, शांती, नम्रता, प्रत्येक जागी प्रामाणिकता, सरळपणा आणि प्रेमळता हे गुण आहेत. मी तर म्हणेन तो देवाचाही देव आहे. म्हणून आपल्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती नाही तर काळ मोठ्या धकाधकीचा आहे, मोठ्या धकाधकीचा आहे. कोण कोण्या वेळी तुमच्यावर घाला करेल. आता घाला करता करता माणसावर कोरोना चाला, माणसाचा घसरला नाही चालूच आहे. नाही तर बाबाजी गेले सांगला म्हणाल घसरला नाही. आता तुमच्या इकडे एकही मुसका लावून नाही आहे. पहिले बैल बांध्यामध्ये चालत नांगराले तर त्या धुऱ्याच्या तुरी खातेत म्हणून त्याला मुश्क लागलं होतं. आता माणसाही चरावलं लागलं म्हणून त्यालाही मुश्क लागलं. पर्यंत एकही मुश्क्याचा नसा मी नाही बांधला, तुम्हीच नाही बांधा तर मी काय बांधू म्हणलो. मी जशात गेला तसा अजवरी आपण मुश्किल बांधला. आता माणसाची घसरली थोडीशी कमी जास्त झाली, मग कोंबड्यावर चाला, ब्लड फ्लू. अच्छा पेपरात आहे आता कोंबड्याचा आहे, थोडासा इकडे तिकडे गेला पण घोड्यावर चाला. आता का सांगावा उद्या म्हशी बैलावर येणार नाही म्हणून. म्हणून हे युग नाशिवंत आहे. एका देवाशिवाय आपला तारक रक्षक कोणीही उरलेला नाही. एरते मायके दुःखाचे जाणते. हा जग एवढा आपल्याला दिसतो ना, कुटुंब परिवार रिश्तेदारी सर्व आपापल्या हितासाठी आपापल्या सुखासाठी तुमच्याशी नाही. तुम्ही जरासा एक कटू शब्द बोलला ना त्याच्या हितासाठी तरी तो तुमच्याशी वैरत्व करणं सुरू होऊन जाईल. संपला का. अत्तर गुरुजी चांगले आहेत, एका पोराचा पगार येते, दुसऱ्या पोरगा तेवढा मोठा डॉक्टर आहे, गुरुजीची पेन्शन येते, शेतीवाडी जबरदस्त आहे. माझ्यासारखा भिकारी माणूस येते, गुरुजी यावर्षी महापोरीचं लग्न करायचं आहे, मला 2 लाख रुपये द्या ना. नाही जी, हे किराण्याची चाळ बांधून टाकली तर 2-3 किरायेदार ठेवले, हा घर बनवला तर माझ्याजवळ पैसा नाही. असा पैसा झाला म्हणून मातलास का जरा असा. कधी ना काल तुझ्या दारावर आलो तो मला पैसे नाही देऊन वापस केला, तो दुसऱ्याहून कधी काल त्या मुकुंदा गुरुजीकडे पाहिलं ना, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तुटला समज नाही. वारे वा. मी एक संसारातलाच अनुभव, आपण संसारिकच माणसं आहोत,
आम्ही काय काशी प्रयागचे पंडित हो का? खोबरा खाय, आम्ही आरण पाणी खाय माणसा. मी एकच विनंती करेन, राव रंक हो का उच्च नीच याती, भक्ती वीन मात्या मुखिताचा. राजा राहो का रंकराव, गरीब राहो का श्रीमंत राव, नर असो की नार असो, ज्यांनी परमेश्वराची भक्ती केली नाही त्याच्या तोंडामध्ये नरक यातना. माझं मत नाही, संतांचं मत आहे. आणि म्हणून आपल्याला भीती वाटते, आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आमच्या केल्यानं काहीच होत नाही. देवाची मर्जी असेल तर यश लागेल. आणि मग देवाला साक्ष ठेवून कृष्णार्पण समर्पया, सर्वच कार्य करा, यश होईल तुम्हाला. माझा आशीर्वाद आहे. खरोखर मी माझ्या या जीवनामध्ये प्रामाणिकपणाने देवाची भक्ती केली असेल. आचार विचार आणि उपचार संत वाङ्मयाला अनुसरून मी चालवले असेल. माझ्या भक्तीमधला थोडाफार का असो ना हिस्सा म्हणून तुम्हाला जा आशीर्वादाच्या रूपाने देतो आहे. कल्याणमस्तु. सर्वे कृष्णाम संतु, सर्वे संतु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कचित् दुःखमान्. सुखी राहा, समृद्ध राहा. आणि आज आता दर्शन सोहळा आहे. शाब्दिक सत्संग आटपता घेऊ. आता लक्षांश, वाच्यांश आणि लक्षांश दोन बाजू आहेत. वाच्यांशानं काही साध्य होत नाही, मनाला मार्गदर्शन होईल, आत्म्याला नाही. हा वाच्यांश म्हणजे मनाचा मार्गदर्शन आहे. दर्शन दृष्टी झाली समाधी संपली, वृत्ती ही निमाली नयनाकाशी. हे आत्मस्वरूपाचं दर्शन सर्वात श्रेष्ठ भक्ती. आणि म्हणून थोडासा दर्शन सोहळा म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आपलं वेळेचं एक भान ठेवून दर्शन सोहळ्याला सुरुवात करू. आणि मी देवाने आमच्यावर एवढे उपकार केले, आतापर्यंत आमची नाव सरळ 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 निभवत नेली, याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. आणि जगत चालक परमपित्या परमेश्वराचं वर्णन करतो. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. श्री गुरुदेव की जय. यानंतर दर्शन सोहळ्याला सुरुवात करू. सर्वप्रथम